नमस्कार मंडळी, सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण चाललोय अलिबागमधील खांदेरी आणि उंदेरी हे दोन किल्ले पाहण्यासाठी। आणि आपण तिकडून कसं याल, तुम्ही जर समजा मुंबईला असाल तर मुंबईवरून येताना तुम्ही CSTला यायचं। CST नंतर गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडव्याला यायचं आणि मांडव्यावरून तुम्हाला थळला यायचं आणि थळवरून आल्यानंतर तुम्हाला थळ बाजारपेठ या ठिकाणी यायचं आणि तिथून जे बोटीने खांदेरी आणि उंदेरी हे दोन पोर्ट पाहण्यासाठी जाऊ शकता। आता खांदेरी जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे। हा आहे तो रोड, इकडून बोटीने आपण तिकडून प्रवास करू शकतो। हा इथला परिसर आहे। या रोडने आपण खांदेरी आणि उंदेरी हे दोन किल्ले करू शकतो। समोर तुम्हाला दिसतोय हा आहे उंदेरी आणि त्याच्या बाजूला समोर दिसतोय थोडा अंदाज सावळीमध्ये तो आहे खांदेरी आणि हा आहे उंदेरी। आता आपण पोचतोय जेटीवरती। हे आहेत पंढरीनाथ तागडे, हा जेटीचा एरिया आहे। समुद्रातून आता ओटी आहे त्यामुळे हे आहे सानिका राणे, हे आहेत पंढरीनाथ तागडे, ही आमची सगळ्यांची आवडती माई। नमस्ते। आणि हे शरद शेडगे, ते आहेत मिसेस शेडगे आणि त्यांचे पाठीमागे त्यांचा मुलगा ईशान शेडगे। आणि आमची ही मेडिकल टीम ललिता भेंडाल। तिला घे आता आपण जेटीवर चाललोय। त्या जेटीवरून बोटीने आपण खांदेरी आणि उंदेरी हे दोन किल्ले करणार आहोत। आपण नेहमीप्रमाणेच शिखर ॲडव्हान्टेज क्रिएटर त्यांच्याबरोबर चाललोय, कारण मी या शिखरचा आजीव मेंबर म्हणजे लाईफ टाईम मेंबर आहे। त्यामुळे मी नेहमी यांच्याबरोबर असतो, कारण गेल्या वेळेला तुम्हाला मी बोललोच आहे, कारण शिखरची टीम ही केअरफुल आहे। प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक ट्रेकरची हे काळजी घेतात आणि पहिल्या माणसापासून लास्टच्या माणसापर्यंत काळजी घेण्याचं कर्तव्य हे सगळंच पार पडत असतात। त्यातलेच हे मेंबर आपण आता जेटीवरती पोहोचले, ज्या ठिकाणी बोट आपल्याला मिळणार आहे। हे आहेत दर्शन एरम, दर्शन सर। हे आहेत जेवियर्स, वनिता आमचे ट्रेक लीडर।
हे आहेत प्रमोद चव्हाण, डॉन. त्यांच्या बाजूला आहेत प्रथमेश, आणि हे ना तुम्ही ओळखताच, हे कोचे लीडर. आणि ही पुन्हा आली सानेकराने. या पण आपल्या ट्रेक मेंबर्स आहेत. आता पहिली धनश्री, आताची प्रज्ञा. आता तुम्हाला दाखवते उंदेरी फोर्ट. हा समोर तुम्ही बघताय हा उंदेरी आहे, आणि त्याच्या बाजूला जो तुम्ही बघताय हा जो दिसतोय हा आहे खांदेरी फोर्ट. हे दोन्ही पण जलदुर्ग आहेत, आणि हे एकमेकांच्या समोरासमोर आहे. हा उंदेरी आहे, आणि इकडे बाजूला आहे तो खांदेरी आहे. या बोटमध्ये आपण आता बसलोय, चाललोय खांदेरीला. कांदेरी आणि उंदेरी या दोन साठी बोटचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हे आहे दर्शन. चला, आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आता थळच्या जेटीमधून आम्ही चाललोय. ही आहे बोटीतून प्रवास सुरू झालेला आहे. हे सर्व मेंबर्स टेकडे परिवार. हे आहे दर्शन, इकडे त्यांचं शूटिंग करतायत. मनोज, सानिका आणि ललिता. हे आहेत ताडगे पंढरीनाथ. ताडगे पंढरीनाथ. हे आहेत वनिता आणि छोटी आमची माई.
उंदेरी, हा उंदेरी आहे. ते बॅक साईडला आणि आपण त्या बोटीने चाललोय. त्या बोटीचं नाव आहे ओम साईराम. ही बोट आहे. हा उंदेरी फोर्ट आहे. उंदेरी फोर्टच्या अपोजिट साईडला समोरच एकदम इकडे आहे किहीम बीच. हा समोर तुम्ही बघताय हा एक किहीम बीच. काढा एक धर्मेंद्रचा फोटो. गणपती बाप्पा मोरया. अतिशय छान प्रकारची एंट्री चालली आमची उंदेरी किल्ल्यावर. आणि उंदेरी किल्ल्यावर एंट्री झालेली आहे. उंदेरी किल्ला आम्हाला राहिला 15-20 मिनिटात बघून घ्यायचा आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही शूट करताय नरेंद्र सर, त्याबद्दल तुम्हाला शिखर सर खरोखर धन्यवाद. तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करणार आहोत. उंदेरीच्या पायऱ्यांवरती आम्ही उंदेरीच्या पायऱ्यांवर पोहोचतोय. त्यांचं शूट करून घ्या. इथे पुढे तोफ दिसते ना रे दादा, इथे पुढे तोफ दिसते ना. चंदेरीवर आहे. चंदेरीवर आहे. हे आता या छोट्या बोटीतून आम्ही परत पलीकडे आलोय. ती छोटी बोट आहे. मोठी बोट तिकडे बाजूला थांबले बघा. त्या बोटीमधून आम्ही इथे आलोय. एक एक मेंबर इकडे उतरत आहेत. बिझनेस सध्या नको. आता आपण उंदेरी किल्ल्यात एंट्री मारतो. माई थोडे दगडी स्लिपही आहेत. जरा सांभाळून, त्यामुळे पाय सांभाळून ठेवा आणि दगडांना धरून धरून चला. वरून या माई, वरून या. बॅकपॅक दोन्ही काढून ठेवले तरी चालते. बॅग कशाला आणली? पाण्याची बाटली आणली. एक दोन कपडे हा आहे उंदेरीचा मेन दरवाजा. इथून आतमध्ये एंट्री होते. हा आहे शिखरची एंट्री इथून चालू आहे. हा आहे बुरुज. या बाजूला एक बुरुज आहे, या बाजूला एक बुरुज आहे आणि इथून एंट्री आहे. आणि डिझाईन बघा ना कसं तयार झालं. आता तुम्ही बघता बघा, हे जे डिझाईन नाही आहे, तुम्ही डिझाईन म्हणताय पण हे डिझाईन नाही आहे. पहिले दोन दगडांना जॉईंट करण्यासाठी वापरलेलं चुना, खळी, गूळ यांचं जे मिश्रण असतं ते सिमेंट आहे. ओके ओके. नाव लिहिलंय बघा.
विचित्र असतं काय काही करू नसतं. काहीतरी दिसतंय. हा आहे त्याचा गेट उंदेरीचा. ते आपले जुने मेंबर, बाकीचे मेंबर जे आहेत ते अजून पाठी आहेत, त्या छोट्या बोटीतून येतील. ही ती मोठी आपण बोट आपण ज्या आणली ती बोट, त्या बाजूला छोटी बोट आहे, त्याच्यामध्ये ती माणसं चढणार आणि इकडे येऊ शकतात. हो हा आहे या किल्ल्याचा मेन दरवाजा. या किल्ल्यामधून आता आपण एंट्री करतोय. खांदेरी आणि उंदेरी हे जलदुर्ग आहेत, त्यामुळे या ठिकाणी जास्त काही राहिलेलं नाहीये. सर्व फोर्ट तुटलेला आहे, भग्नावस्थेत आहे सध्या. या ठिकाणची फक्त तटबंदी बाकी आहे आणि इथला तुम्ही परिसर बघताय, इथला परिसर आहे. आता आपण तटबंदीवर जातोय, कारण मध्ये इकडे काही बघण्यासारखं काही राहिलेलं नाहीये उंदेरीमध्ये. इथून आपण एंट्री केल्यानंतर हे झाड आहे वाढलेलं आणि ही त्याची तटबंदी आहे, त्याला लागूनच तटबंदी आहे. तटबंदीवरून वरती आल्यानंतर इकडे येतो. हे आहेत ते आमचे बाकीचे मेंबर पण येतात बघा. ही मागची सेकंड राऊंड आहे. ही तटबंदी आहे, ही तटबंदी पण तुटली सध्या, ती पण भग्नावस्थेत आहे. त्याचे पार्ट सर्व एक एक करून बुरुज ढासळलेला आहे. त्या बुरुजावरती आल्यानंतर तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या वरती आल्यानंतर पुढे 4 तोफा आहेत. त्या गाड्यावरती, काही गाड्यावरती लावले आहेत, काही खाली आहेत, असं आहेत. पहा इथे बघायला मिळेल तुम्हाला, कदाचित इथे पाण्याचं हे बघा, ही एक तोफ आहे. तडगे सर जरा एक मिनिट. ही तोफ आहे एक, त्याच्या बाजूला एक तोफ आहे दुसरी, त्याच्या बाजूला एक आहे बघा तिसरी. 2 गाड्यावरती लावणार आणि चौथी इथे एक आहे. चला चला आपली पहिली टीम फटाफट खाली करायची आता ना. हा ते वाट टाकण्यासाठी इथून वाट टाकायची आणि तिकडून गोळा टाकायचा, इथून उडवायचा. समोर समोर आरमार लोक यायचं ना मारायला, शत्रू सैन्य. इकडे बघा, इकडे बघा प्लीज. इथे जाऊया पोमेसनची माने छान जागेची अवस्था अशी द्या ना, इकडे या ना, इकडून बघूया ना पुढच्या बुरुजावरती काय. या इकडे या. हे या लवकर, माही लवकर येतं. उतरते खाली डायरेक्ट बाहेर गेलो आपण. तटबंदी तुटली बुरुज.
ठीक आहे ते कोसळलं ना. काय करू शूट करा मी उचलतो खाली उतरतो. चालू केलाय ना हा चालू असंच ठेवतो हा? डबा चालू आहे का तिकडे? या ठिकाणाहून शिखरचे नरेंद्र सर डॉक्टर नरेंद्र उंदेरी किल्ल्यातल्या एका तुटलेल्या बुरुजावरनं खाली उतरत आहेत आणि उतरून ते खाली गेलेले चाललेत. जवळपास थोडंसं ऍडव्हेंचर सारखं वाटतं पण एवढं काही ऍडव्हेंचर नाही. समोर खांदेरी किल्ला. माई कॅमेरा त्यांच्याकडे दे. चालेल. हे लांब करून देऊ का? चप्पल माझी सटकते चप्पल म्हणून म्हटलं तुम्हाला. लांब करा, गाडी लांब करा. कसं घेता पुढे. मोबाईल ट्रान्सफरन्स हा बंद केलाय. चप्पलचा काय भरोसा नाही ना या चप्पलचा काय भरोसा नाही. चल इथे एक काढा फोटो. थांबा थांबा तर थांबा. इथे म्हणजे खाली समुद्रावर. ताडगे सर आमच्या खाली उतरत आहेत. तुटलेला बुरुज आहे. मग तुटलेल्या बुरुजावरून थोडी सावधगिरीनं या बाजूला उभा राहू. तुटलेल्या बुरुजावरून आता बघा त्या बुरुजावरून आपण यामध्ये काही दगड आणून टाकलेले रचलेले आहे. हा ते पडलेलं आहे ना. मोठमोठी झाडं आपल्याला त्यासाठी सगळी झाडं त्यांना आपल्या माहिती नसतं. पाणी खाली असतं त्यामुळे ती झाडं तुटतात. तो प्रकार आहे हा. तो लांब वाटतो ग. तो लांब वाटतो. आता जवळ लांब वाटायला लागलं. आता जो समोर तुम्ही बघता तो आहे खांदेरी किल्ला. आणि मध्ये जे आहे हे मधीचे आहे संरक्षण भिंत आहे. बांधलेली आहे. मग हा शत्रूची जहाज येऊन फुटवली आहे. बघा असे ऍडव्हेंचर करायला लागतं. येता या खाली. थांबा मी लांब जातो. आमचे नरेंद्र सर एका बुरुजावरून उतरताना इकडनं ते बुरुज सध्या तुटलेले आहेत. त्यामुळे याची तटबंदी सध्या भग्नावस्थेत आहे. आता जे तुम्ही बघताय हे आतल्या वाड्यांचे अवशेष आहेत. सध्या त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये शिल्लक. सर्व तटबंदी ढासळलेली आहे. वाड्यांचा अवशेष पण नाही आहेत. फक्त जोते शिल्लक राहिलेले आहेत. बाकी सगळं तुटलेलं आहे. हा पहा आता तुम्ही बघताय हा जो तुम्ही आतमध्ये जी वाट दिसते ही गड्यामध्ये येण्यासाठी वाट आहे. हा जो मागचा दरवाजा आहे मागच्या दरवाजाकडून आता तुम्ही समोर बघताय हा मागचा दरवाजा आहे. त्या मागच्या दरवाजातून बाहेर जाण्यासाठी ही रस्ता आहे. हा रस्ता त्यावेळेसचा रोड आहे.
लपून गेले ते. टोपी दिसते. नाही नाही ती आंबडा दिसते. माहिती काढते काय हा फोटो काढला. माझं बघा हा आहे मागचा दरवाजा. तिथून समुद्रावरती डायरेक्ट बाहेर पडू शकतो असं आहे. आणि इथून बाहेर पडल्यानंतर बघा मी बाहेरच्या याने बाहेर मधून आलो आणि इथे वरती एक तोफ आहे गाड्यावरती लावलेली आहे. जायचं होतं मला. तुम्ही पाहताय हा इथे तिथे तिथे राहतात त्या खिडकीत. तिथं त्या खिडकीत नरेंद्र सर फोटो काढतील त्या खिडकीतला. या पटपट. बघा हे त्यावेळेचा गाडा आहे. कसला गाडा? हा तो तोफा आकाचा ना. टोपा ठेवायचा गाडा. तो पण फार पुरातनच आहे. लोखंड तो पण खूप जुना आहे. हा लाकडी आहे. हा आणि त्या गाड्याजवळ उभे आहेत तागडे सर आणि ताडगे ताडगे सर बाय जा ना आणि तू. प्रमोद चव्हाण. बघा या ठिकाणी 3 आहेत तोफा. ही एक आहे त्याच्या बाजूला ही एक आहे. त्याच्या बाजूला गाड्यावरती असली ही तिसरी टोप. या ठिकाणी 3 टोप आहे. बघा या बुर्जावरती पुढे आल्यानंतर इकडे पण 2 तोफ आहे. इथे एक तोफ आहे आणि एक तोफ इथे खाली पडली आहे बघा या बुर्जामध्ये. माई लांबून काढ. इकडनं काढ म्हणजे 2-3 तोफा येतील. इथे तोफा आहे. चला पुढे चला. बघा या ठिकाणी इथे एक तोफ आहे आणि ही एक तोफ आहे. हे बघा माई पटपट फोटो काढतात तिथे. ये मागून पटकन आम्ही जातो पुढे. या तटबंदीवरून परत पुढे चालत असताना पुढे चाललोय. चला रे पटपट. तटबंदी आहे. हे बघा हे आतमध्ये दिसतंय ते सगळे वाड्यांचे अवशेष आहेत. आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची बघा त्यावेळेचं जुनं पुराण सागरगड दाखवा आवाज. तुळशी वृंदावन बघा बघायला मिळतं तुम्हाला. हे त्यावेळेस असलेलं तुळशी वृंदावन. इथून दिसणार पलीकडे सागरगड बघितलं. इथूनच बाजूला समोर आपल्याला तुळशी वृंदावन नंतर परत तोफा आहेत बघा या ठिकाणी या बुर्जावरती. इथे एक तोफ आहे गाड्यावरती लावलेली एक तोफ आहे आणि त्या गाड्याच्या बाजूला एक तोफ आहे आणि या कोपऱ्याला कॉर्नरला सुद्धा एक तोफ आहे बघा. प्रमोद हा दिसतो तो सागरगड की तो हा समोरचा सागरगड असेल. बघा पुढे आल्यानंतर परत एक तुळशी वृंदावन आहे या ठिकाणी. हे बघा तुम्ही इथे पाहताय हे जुनं तुळशी वृंदावन आहे. पाय उचला रे पटपट. बघा हे सगळे वाड्यातले आतले अवशेष आहेत. हे सध्या भग्नावस्थेत आहेत. हा पूर्ण किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे. त्यातली बघा ही इकडे झाडी आहे. सर्व झाडी वाढली आतमध्ये. आता आपण बघायला चाललोय ते वाड्यामधली विहीर. ठीक आहे आता आपण तुम्हाला विहीर दाखवतो. बघा ही आहे या वाड्यामधली विहीर. ही विहीर आहे. कसं होईल. हे इथले सगळे वाड्यांची तटबंदी आहे. हे पूर्ण पाठ तुम्हाला दिसतोय हे वाड्यांचे अवशेष आहेत. विहीर दाखवली का. बघा इथे पण एक विहीर आहे तुम्हाला ती पण दाखवतो. ही विहीर आणि ही विहीर नाही वाडा आहे. ही वाडा आहे. विहीर आहे. विहीर आहे नाही हो पाणी कुठून येणार इथे. वाडा आहे. होतं असं सर पाणी विहीर आहे सर. पाणी मला पाण्याचीच वाटतं. इथून आतमध्ये हा किती लोक राहतात. बघा इथे पण वाड्याचे अवशेष आहेत. 200-300 लोक. पुढे पण एक तोफ आहे. बघा
इथून खाली उतरण्यासाठी जागा आहे बघा, इथून उतरायला जागा आहे. ही विहिरीमध्ये जाण्यासाठी. ओके, विहिरीमध्ये खाली उतरून पाणी काढण्यासाठी. बघा ही इथे पायऱ्या दिसतात तुम्हाला, या पायऱ्यामधून खाली उतरून विहिरीमधून पाणी काढण्यासाठी आहे. बघा ही विहीर आहे. सध्या तिकडे घाण कचरा सगळा पडलाय, झाडांची पानं पांदी सर्व पडलेलं आहे. हे किल्लेदारांचे वाडे आहेत, हे वाड्यांचे अवशेष आहेत. बघा हे पुरे चौतरे आहेत. छोटे छोटे कबर आहेत बघा. इकडे छोटी कबर आहे, इथे एक आहे. ही पण एक कबरच आहे, तुम्ही बघताय ती. हे बघा त्याच्या बाजूला इथे एक कबर आहे, त्याच्या बाजूला पण अजून दिसते. बघा हे सर्व कबरीचे पार्ट दिसत आहेत. हे सर्व कबर आहेत आणि तटबंदी आहे सगळी. जिकडे तुम्हाला झेंडा दिसते त्या ठिकाणी बघा एक तोफ आहे ठेवलेली. बघा इथे एक तोफ आहे आणि इथून पुढे आल्यानंतर हा एक प्रभाग आहे. खांदेरी किल्ल्यावरती जाताना, बोटीतून जाताना हे जवळचं दीपगृह ओलांडलं आहे. हा समोर दिसणारा खांदेरी किल्ला आणि त्यांना आता खूप मागे आपण किनारा दुरून आलो मध्ये खांदेरी किल्ला आहे. ये मजा आएगा है ना. आता आपण चाललोय खांदेरी किल्ल्यावर पाण्याचा टाका बघायला. त्याची माहिती देतील श्री ताडगे सर. बोला. आपण आहोत सर्वप्रथम तुमचं शिखरच्या या मोहिमेमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आतापर्यंत बघितलं खांदेरी किल्ला भरपूर बघून झाला. खाली आपण वैतोबाचं मंदिर बघितलं, त्यानंतर पुढे येऊन बोट हाऊस बघितलं, त्यानंतर आपण पुढे गेलो दीपगृह बघितलं. नाश्ता वगैरे करून आपण म्युझिक दगड म्हणजे ज्यातून आवाज येतो तो दगड बघितला, त्याचा अनुभव घेतला. आता वरून दीपगृह आल्यानंतर या खांदेरीमध्ये ज्यावेळेला लोक राहत होते किंवा त्यावेळेला सैनिक राहत होते ते त्यांच्या पाण्याची सोय असावी म्हणून या ठिकाणी हा एक बावडी किंवा एक हौद खोदलेला आहे. अतिशय सुंदर पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी आहे, गोड पाणी आहे. पावसाळ्यात हा पाणी इथे असलेल्या याच्यात म्हणजे या जंगलातलं पाणी जे आहे ते इथे भरलं जातं आणि ह्या म्हणजे बाजूला समुद्र असून देखील हे पाणी गोड पाण्याचा टाका आहे. आणि ह्याच पाण्याचा वापर पूर्ण या खांदेरी किल्ल्यामध्ये असलेल्या सगळं जनता जे काही लोक वगैरे येतात, पर्यटक येतात, त्यांच्या स्वच्छतेसाठी किंवा पिण्यासाठी याचा वापर केला जातो. असं हे सुंदर पाणी असलेलं टाकं हौद पहा या ठिकाणी आहे ते राख तुम्ही दिसते आणि तुम्हाला पुढे झेंडा दिसतोय. तिकडे पुढे या ठिकाणी झेंडा दिसतोय. त्या झेंड्याच्या बॅक साईडला एक तोफ आहे ठेवलेली, म्हणजे एक नाही एक मोठी गाड्यावरती एक लावलेली आहे आणि एक छोटी आहे आणि खाली आहे आणि बाजूला हेलिपॅड येते. आता आणि इकडून पुढे आलात तर बघा या ठिकाणी आता हे तुम्हाला माणसावरती दिसत आहेत, त्याच्या बाजूला आहे हेलिपॅड आणि तिथून बाहेर जायला रस्ता आहे. ठीक आहे. आणि त्याच्याच खालच्या साईडला समुद्रावरती बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. तिथे जाऊ ना, त्या स्टेपवरती जाऊ ना. बघा हे सरळ मेन्शन केलं हेलिपॅड बघा.
हेच हेलिपॅड आहे, मला तेच सांगते. या कुठची ती ना? हो, आणि गंजलेली जरा सुद्धा नाहीये. चांगल्या अवस्थेत आहे. ती लोखंडाची नाहीये, ती पंचधातूची आहे. हा, पंचधातूची आहे ती, पंचधातूची आहे. हा, पंचधातूची आहे, त्यामुळे ती गंजत नाहीये आणि ती हीट पण होत नाही, गरम पण होत नाही. मी तिला हात लावून बघितलं का? हो तर गरम होती का? मग ती गरम नाहीये, ती थंडच असते. पंचधातू. इथे या, हेलिपॅड दाखवतो. हो, ह्याच्यात या. खाली उतरायला लागेल इकडनं बाहेर जायचं. हे हेलिपॅड आहे बघा. हा, मग तुम्हाला काय वाटलं? नेहमीच इथून येतं, इथे हेलिपॅड असंच. हो, इथून या ना, इथे उतरायला आहे. या, हो या इकडून. हो, तिथूनच ते काय पुढे चाललेत. हा, आपण उभे आहोत खांदेरी किल्ल्यावर. खांदेरी किल्ल्यामधील पलीकडे दिसतं ते बोट हाऊस आहे समोर. आणि हे प्रसिद्ध मंदिर वेतोबा मंदिर, हरबादेवी मंदिर. आणि हा इथून गड किल्ला बघायला सुरुवात होते. या ठिकाणी मुंबईचे बरेचसे लोक, कोळी लोक कुलाब्यावरनं वगैरे या ठिकाणी येतात. हा समोर दिसतो, बारीक सारीक दिसत असेल, तो उजव्या हाताला जो दिसतो तो सागरगड आहे. हरबादेवी मंदिर उर्फ वेतोबा मंदिर, मुक्काम खांदेरी किल्ला. हे खांदेरी किल्ल्यावरील दीपस्तंभ. गेटवरती 2 तोफा आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. या ठिकाणाहून पूर्ण परिसराचं दर्शन छान प्रकारे होत आहे. हा जो समोर आता आपण बघतोय, हा हेलिपॅडचा प्रकार आहे. हेलिपॅड ज्या ठिकाणी उतरतं तो हा स्पॉट आहे. बाजूला बघा, बाजूला हा समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा आहे आणि इथून या हेलिपॅडच्या खालून बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. बाहेर येतात बघा, इथून स्टेप तुम्हाला दिसतात पायंडणे. इथून पायंडणे तुम्हाला दिसते, पायंडणे बाहेर पडण्यासाठी आहे. हा इथला परिसर, त्याच्या बाजूलाच आहे. हे बघा दिसतंय, हा आहे टॉवर हाऊस, लाईट हाऊस. हे लाईट हाऊसची जागा आहे आणि त्याच्या बाजूला इकडे खोपऱ्यावरती तोफ आहे. हा, बीड बघा ना, वरून फिरायचे लोक ना. बघा त्याची तटबंदी बघा केवढी मोठी आहे. त्याच्यावरून एक बैलगाडी आरामात जाऊन फिरू शकेल एवढी मोठी तटबंदी आहे याची. हा बाजूचं बांधकाम, ही बंदी आणि ही चालण्यासाठी तटबंदी. तेळणे बुकचं प्रिंट ऑफ बुलटेन पुरुष ठेवलं ते.
पुढे आलं की हे बघा, या ठिकाणी आर्मीचं रडार लावलेलं आहे जे इथे आहे. त्याच्या बाजूलाही आणि विमानांचा वेध घेतला. विमान असेल त्यांच्या हेड ऑफिसला कळवलं जातं. विमान कोणत्या येते, कोणत्या टाईपचं आहे याची माहिती त्या रडारवर मिळते. ते जर शत्रू पक्षाचं विमान असेल तर आर्मी किंवा त्यांच्या म्हणजे एअरच्या त्यांच्या एअर कंट्रोल सेंटर असेल तिथे त्याची माहिती दिली जाते आणि त्यानुसार मग त्या विमानावरती काय कारवाई करायची किंवा काय याचा निर्णय त्याच्या पुढे तिथे ऑफिसर्स घेत असतात. हे एक मुंबई आणि अलिबागच्या मध्ये आहे ना. हे सर, हे कोपऱ्यात या, या कोपऱ्यात या. एक नंबर करायचं. हा, मग या कोपऱ्यात जा ना. जाऊ इथे जा, खाली गेलो असतो. इथे जा ना. बाहेर झालं. त्यावेळेसची तटबंदी बघा ना काय होती. त्यावेळेसची तटबंदी बघा काय होती. मजबूत आहे बघा. वसईची पण अशीच आहे ना. पण तुम्ही कुठली वसई, चिमाजी अप्पा बोलताय की हो, चिमाजी अप्पाची ना. वसई किल्ला. हा, चिमाजी अप्पाची अशीच आहे. संपला किल्ला. इकडे पुढे एक तोफ आहे. इथे एक तोफ आहे. ही तोफेची गंजी. त्या गंजीमधून बाहेर मारणार करण्यासाठी हा परिसर. ही तोफेची गंजी आहे. नाही, इथलं फोडलं असतं. टेप बघा, टेप बघा ना. हा, नाही होत ना. कान्होजी आंग्रे दीपस्तंभ, त्याच्यामध्ये प्रवेश करताना कामदेरी किल्ल्यामध्ये पंढरीनाथ ताडगे आणि मी स्वतः नरेंद्र गुरव. आपण दीपस्तंभामध्ये वरती चाललेल्या कान्होजी आंग्रे दीपस्तंभ पाहण्यासाठी. या त्याच्या पायऱ्या आहेत. आपण त्या पायऱ्यावरून चाललोय. माझ्या पुढे आहेत ताडगे सर
आणि आम्ही दोघं चाललोय वरती दीपस्तंभावरती. हा आहे दीपस्तंभाचा वरचा भाग. इथून बघा तुम्ही समोरचे झेंडे दिसत आहेत. तुम्हाला समोरचे झेंडे दिसत आहेत ते आहे वेताळ मंदिर. त्याच्यावरती बघा हा पार्ट आहे आणि पुढे येत आहे तो धक्का जिथे बोट लागलेली दिसते तुम्हाला त्या ठिकाणी बोट लागते आणि समुद्राच्या पाण्याचा कलर पण तुम्ही बघू शकता. डिफरन्स दिसतोय. थोडा वेगळं पण आहे. एक बाजूला निळा आहे एका बाजूला लाल आहे. इकडून दुसरी बाजू त्याची. बघा कसं दीपस्तंभ बसवलाय. या दीपस्तंभाची ही वरची बाजू आहे. मोठा किल्ला नाहीये. नाही बघा आता आपण दीपस्तंभावर आलोय. बाहेरून फिरा. समोर दिसते बघा समोर आता आपण तुम्ही बघा आता तुम्हाला समोर दिसतोय हा जो दिसतोय हा किल्ला उंदेरी आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तो किल्ला खांदेरी आहे. ठीक आहे. बघा हा खांदेरी किल्ल्याचा एंट्रन्स आहे. तिथून एंट्री होते आणि हे लाईट पॉवर हाऊस जे आहे पॉवर हाऊसच्या खालच्या बाजूला जे आहे तिकडे तो मॅजिक स्टोन आहे. तुम्ही बघा बघा हे आहे त्याची मागची बाजू. या बुरुजावरती इथे तोफ आहे बघा. जसं आपल्याला जसं आपल्या उंदिरीवरती पाहिलेत तसं खांदेरीवरती पण इथे एक तोफ आहे पण ती सध्या चांगल्या सुस्थितीत आहे. एक म्हणजे दोन आहेत. एक छोटी आहे एक मोठी आहे. मोठी गाड्यावरती आरूढ आहे. बघा ही आहे दुसरी बाजू. खांदेरी किल्ल्याचं दर्शन संपूर्ण इथून हा पॉवर हाऊस वरून संपूर्ण खांदेरी किल्ल्याचं दर्शन आहे. बघा बाजूला दिसते तुम्हाला तटबंदी किल्ल्याची. हे बुरुजाचे भाग आहेत. दीपगृह बघा आता ते छोटं दीपगृह. हा खांदेरी किल्ल्याचा पूर्ण परिसर बघा. आणि हा समोर दिसतो तो दीपगृह छोटावाला दाखवा. आपले लोक पोहोचले. किती 15-20 मिनिटात किल्ला बघून होईल. आपले लोक इथेच बसले. हे बघा हा समोर बघताय हा जुना दीपगृह. प्रमोद आपलेच आहेत. आपलीच आहे. नाही आपले नाही. हा आपलीच आहे ती. आपले. चला चला इकडे या. संपले. हॅलो फाईन. संपले. समोरची सिस्टम बघा. ही दीपगृहाची सिस्टम बघा पहिली कशी आहे. आता इकडे
फिरतंय, हे फिरतं आणि हे हे फिरतं. पूर्ण फिरतं ना. हा, हे फिरतं. आणि हा दीपगृहाचा सगळ्यात वरचा टॉप. फिरतं. हे बघ, इथे नॉर्थ दाखवत आहे बघा पुढे. साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. हे बघा वरती बघा तुम्ही दिसते आता ते इथे नॉर्थ दिसतंय. साऊथ वेस्ट नॉर्थ ईस्ट वेस्ट हे बघ, इंडिकेटर ही दाखवतो. जी दिशा आहे ही दिशा नॉर्थ आहे आणि याच्या बरोबर इकडे म्हणजे मुंबई इथे आहे. या ओके. ठिकाणी नॉर्थ वेस्टला असणार इथे बरोबर समोर दिसतं ते मांडवा बंदर. चलो निघले चलो आता वर जाण्यात काय अर्थ नाही. हे लास्ट आहे ना. बस संपलं. तर आता आपण आलोय खांदेरी किल्ल्याच्या बेसवरती, ज्या ठिकाणी पॉवर हाऊस आहे. तर हे आहे ते पॉवर हाऊस. आता या पॉवर हाऊस बद्दलची माहिती सांगतील आपल्याला आपल्या शिखरचे दर्शन हेरम सर. दर्शन सर नमस्कार. नमस्कार, मी दर्शन हेरम. मी हे बघितलं असेल हे खांदेरी लाईट हाऊस. तर लाईट हाऊस काय प्रकार असतो एक थोडक्यात सांगतो. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन जेव्हा नव्हतं तर ह्या समुद्री मार्गाने त्या काळातही मोठ्या अगदी जगभर व्यापारी जहाजं चालत. त्यांना नॅव्हिगेशनला मदत करण्यासाठी लाईट हाऊस हा प्रकार बनवण्यात आला. त्याचं शास्त्र हे की पृथ्वी ही जर तुम्ही बघितली गोल असते, तुम्हाला एक ठराविक अंतरच इथपर्यंत दिसते. समजा इथून एक जहाज येत असेल आणि इथून हे डिस्टन्स दिसत असेल इथपर्यंत एक ट्रायंगल तयार होतो. तर येणाऱ्या जहाजाला ह्या लाईटचा सिग्नल एक फक्त एक लाईट हाऊसचा एक कोड असतो. त्या लाईटीला लाईट हाऊसचं सिग्नल लाभ जेव्हा ती कर्वेचर होईल आणि त्यातला जो ट्रेन त्याचा त्यालाही अंदाज लागतो आणि पोझिशन रेफरन्स लाईट त्याला मिळाली. अशा प्रकारे नॅव्हिगेशन केलं जायचं त्या काळात. आता इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन थोडंसं हे मागे पडलं आहे, पण तरीही त्याचा वापर केला जातो. आजही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याप्रमाणे जहाजं त्याचा वापर करून. थँक्यू. किल्ल्यावरती जो मॅजिक स्टोन आहे तो बघण्यासाठी. ठीक आहे. तर हा आहे मॅजिक स्टोन. हा बघा, हा आपला नॉर्मल दगड, त्याच्यामध्ये आपल्या दगडाचा आवाज येतो. बघा इथे आपण बघतोय हा पूर्ण दगड. आणि आता आपण या दगडावरती विचार करूया. एक बघा स्टोनमध्ये आवाज आहे. इकडे बघा, आता बघा इथे बघा तुम्हाला जास्त आवाज येईल. त्याच्यापेक्षा इथे बघा अजून वेगळा आवाज आहे. हा तर बघा अजून त्याच्यापेक्षा जास्त. आणि इकडे बघा सगळ्यात जास्त आवाज या ठिकाणी म्हणजे तो मॅजिक स्टोन. इकडे पुढे खड्डे आहेत बघा, इकडे बघा. इकडे बघा हा नॉर्मल दगडाचा आवाज. त्याच्यामध्ये काय एवढा विशेष आवाज येतो. आणि हे आपलं नॉर्मल दगड. म्हणून बघा एकच ते या ठिकाणी मॅजिक स्टोन आहे. या ठिकाणी जास्त आवाज येतो. या ठिकाणी इथे नाही, पुढे पुढे कॉर्नरला आणि एकदम. इकडे बघा जास्त तुम्हाला आवाज इथून आवाज द्यायचा. अजून पुढे पुढे छान आवाज येतो. या ठिकाणी घंटेसारखा आवाज येतोय आणि त्याचा आस्वाद देताना आपल्याला अनुभव देताना वाजवून नरेंद्र गुरव सर. शिखरच्या मोहिमेचा या वर्षाचा पहिला किल्ला खांदेरी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपण मॅजिक दगड पाहणार नाही तर काय पाहणार. आत्ताच आपल्याला नरेंद्र गुरव सरांनी मॅजिक दगड म्हणजे म्युझिक दगड म्हणायला हवं आहे त्याला. मॅजिक नाही तर तो म्युझिक दगड होईल. चांगल्या प्रकारे सारेगमप वाजवून दाखवतोय असं आपला आवाज काढून दाखवले असे नरेंद्र गुरव सर. धन्यवाद. शिखरच्या टीमसोबत आपण इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पुढे गुल झालं. शिखर ऍडव्हेंचर क्रिएटर अंधेरीतर्फे 14 एप्रिल 2024 रोजी खांदेरी उंदेरी येथील ट्रेक सहल आयोजित करण्यात आलेली आणि ती आता परिपूर्णपणे परतीच्या प्रवासाला लागलेली आहे.
याचे लिडर होते वनिता पेडणेकर आणि स्वतः मी प्रमोद चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक पंढरीनाथ ताडगे. तर शिखर ॲडव्हेंचर तर्फे 2024-25 हा पहिलाच उपक्रम की एक ट्रेक, एक सहल खंदेरी उंदेरी जलदुर्ग जोड किल्ला करायचं ठरवलं आणि तो आज 18 सदस्यांसह मस्तपैकी सहल झालेली आहे. त्यांनी पिकनिक आपले लहानापासून थोरांपर्यंत सगळेजण असे 18 एकूण सदस्यांनी भाग घेतला आणि मस्तपैकी सहल झाली. बोटीचा प्रवास होता. आतापर्यंत बोटीने प्रवास केला आहे. पूर्णतः बोटीने प्रवास केला आणि लाटांवरती तरंगणारा जी मजा येते, बोटी जेव्हा हेलकावे खाते आणि जेव्हा जीव वर जातो आणि परत खाली येतो, त्याचा अनुभव हा या ठिकाणी आला. मस्तपैकी झाला आणि खरोखर बघण्यासारखे किल्ले. या ठिकाणी जर तोफा तुम्ही बघितल्या नसतील तर तोफा देखील या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तोफा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. काही गाडींवर ठेवलेल्या आणि काही जमिनीवर असलेल्या. अशा जवळपास उंदेरीवरतीच 15 आणि खांदेरीवरती 5 ते 6 तोफा आपल्याला बघायला मिळतील, ज्या सगळ्या चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच व्हिजिट द्या. स्थळ बाजारापासून आतमध्ये 2-3 किलोमीटर अंतरावर ही जोडगोळी, जिने शिवाजीच्या काळामध्ये सिद्धी तसंच इंग्रज, पोर्तुगीज यावरती जरब ठेवली आणि या ठिकाणी होणार म्हणजे थळ आणि या परिसरामध्ये होणारी जी काय म्हणतात त्याला धर्मांतरण असेल किंवा गरीब लोकांवरती जे अन्याय होत होते त्या काळामध्ये ते त्या 2 किल्ल्यांमुळे थांबले होते. पूर्णतः कान्होजी आंग्रेंच्या नावाने या ठिकाणी दीपगृह बांधण्यात आलेलं आहे, जे आजच्या काळामध्येही मोठमोठ्या जहाजांना मार्गदर्शक आहे, त्याच्यामुळे ते प्रवास इकडे धोका आहे, तुम्हाला मुंबई कुठे आहे हे सगळं त्या ठिकाणी या माध्यमातून थांबण्यात येतं. अशा प्रकारचा हा खांदेरी किल्ला, त्याच्या बाजूला प्रदर्शन करणारा उंदेरी किल्ला. आज आपण शिखरच्या माध्यमातून त्याला भेट दिली. धन्यवाद नरेंद्र सर, तुम्ही आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या.